नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की आज आपण बोलणार आहोत की आपले जनावर आजारी आहे हे पशुपालक जे आहेत, जे शेतकरी बांधव आहेत, तर त्यांनी स्वतः कसे ओळखावे. जर त्यांना आपला पशु बिमार आहे किंवा आपले जनावर बिमार आहे हे जर ओळखता आले तर ते लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतील, त्याचे लवकर उपचार होतील आणि आपल्या पशुचा जीव वाचेल किंवा आपल्या पशुला आपण रोगापासून लवकर मुक्ती देऊ शकू. पण जर आपल्याला कळलेच नाही, म्हणजे पशुपालकाला किंवा शेतकरी बांधव जे आहेत ज्यांच्याकडे जनावरे आहेत, तर त्यांना स्वतः जर कळले नाही की आपले जनावर आजारी आहे, हे जर त्यांना कळलेच नाही तर ते डॉक्टरांना बोलावणार नाहीत. आणि बरेचदा काय होते की डॉक्टरांना वेळेवर न बोलावल्यामुळे सुद्धा जनावराचा मृत्यू होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी पशुपालकांनी जागरूक राहणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. तर त्यासाठी त्यांना माहीत असायला पाहिजे की आपले जनावर आजारी आहे हे कसे ओळखायचे. तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, म्हणूनच आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर आज मी आपल्याला काही अशा गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे पशुपालक स्वतः समजू शकतील की त्यांचे जे जनावर आहे ते आजारी आहे. जसे की शेळ्या असू द्या, मेंढ्या असू द्या, गाई म्हशी असू द्या, बैल असू द्या. तर त्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याकडे आता आपण वळूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहीतच आहे की जनावराच्या कानाची जी मूवमेंट असते, हालचाल असते, ते फ्रिक्वेंटली चालू असते. म्हणजे सारखे जनावर हे कान हलवत असतात, निरोगी जनावर. आणि त्या जनावराचे कान जे असतात ते उभे असतात. पुन्हा त्याची जी शेपटी असते त्या शेपटीची हालचाल तो सारखी करत असतो. अंगावर माशी बसली, कोणते दुसरे पॅरासाइट बसले तर तो सारखा शेपटीने हाकलत असतो. तर यामध्ये काही बदल झाला, जनावराचे कान खाली पडलेले वाटतात किंवा त्याच्या शेपटीची जी हालचाल आहे, कानाची जी हालचाल आहे ती कमी झाली, असं जर आपल्याला आढळलं असेल तर आपण समजून जायचं की आपल्या जनावरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपले जनावर हे आजारी आहे. त्याचप्रमाणे जसे की त्याच्या नाकावर आपण मोती म्हणतो त्याच्या नाकावर पाण्याचे दवबिंदूसारखे थेंब असतात. जी नाकपुडी असते, काळा भाग असतो नाकाचा, त्याच्यावर पाण्यासारखे दवबिंदूसारखे जे थेंब असतात, ते जर नाकपुडी त्याची आपल्याला सुकलेली दिसत असेल, कोरडी दिसत असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण समजून जाऊ शकतो की आपले जनावर हे आजारी आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो आपले जनावर आजारी आहे. तर आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे. तर आपल्या जनावराची जे हेल्दी जनावर असते तर त्या जनावराची स्किन म्हणजे त्वचा ही चमकदार असते आणि ओलसर असते. तर आपल्या जनावराच्या त्वचेमध्ये जर ती कोरडी वाटत असेल, अंगावरचे केस उभे झाले असतील, आपल्या जनावराच्या मध्ये जर आपल्याला हे लक्षणं दिसत असतील तर आपण समजून जावे की आपले जनावर हे आजारी आहे. त्याचबरोबर जसे की जनावर जे शेण टाकते तर त्याची कन्सिस्टन्सी, जर शेण एकदम जास्त पातळ टाकत असेल किंवा एकदम घट्ट टाकत असेल किंवा जनावराला शेण टाकायला खूप त्रास होत असेल तर यावेळी आपण समजून जावे की आपल्या जनावरांमध्ये काहीतरी पोटाची तक्रार आहे, म्हणजे आपले जनावर आजारी आहे. किंवा जनावर सारखे शेपटी वर करत असेल पण संडास करत नसेल, लघवी करत नसेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण समजून जावे की आपले जनावर आजारी आहे. जनावरांमध्ये जर एंडोपॅरासाइट म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जर ज्याला आपण आंतरपरजीवी म्हणतो, आंतरपरजीवी असतील तर अशा वेळेस सुद्धा जनावराचे शेण हे एकदम पातळ पाण्यासारखे येते
जर आपण डिवर्मिंग केलेली नसेल, म्हणजे जंताचे औषध दिलेले नसेल, तर अशा वेळेस आपण एकदा त्याला अगोदर जंताचे औषध देऊन बघावे. जर संडास थांबली नाही, कारण संडासमध्ये जे जनावर असते त्याच्या शरीरातील पाण्याचे जे प्रमाण असते आणि जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, सोडियम, पोटॅशियम, तर हे लवकर कमी होतात. तर अशा वेळेस आपण कधीही जास्त वेळ न घालवता आपल्या जनावरांवर आपले लक्ष असले पाहिजे आणि अशा वेळेस त्वरित आपण पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा किंवा त्यांच्याकडून त्या जनावराची त्वरित ट्रीटमेंट करून घ्यावी. कारण एकदा डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात झाले तर जनावर मरायला वेळ लागत नाही. जर जनावर रवंथ करत नसेल, रवंथ करणे जनावराचे बंद असेल, जनावराने चारा खाणे कमी केले असेल, पाणी पिणे कमी केले असेल, किंवा जर सारखे सारखे पाणी प्यायला जर जनावर जात असेल आणि चारा खात नसेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण समजून जायला पाहिजे की आपल्या जनावरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपले जनावर हे आजारी आहे. जनावराच्या लघवीचा रंग साधारणतः पाण्यासारखीच लघवी जनावर करते, पण त्या लघवीमध्ये जर आपल्याला कधी काही फरक आढळला, जसे की लाल रंगाची लघवी येत असेल किंवा पिवळ्या रंगाची, गडद पिवळ्या रंगाची लघवी जर येत असेल, तर लाल रंगाची लघवी ज्यावेळेस येत असेल तर त्यावेळेस सुद्धा आपले जनावर आजारी असते. जसे की बबेसिओसिस असू शकतो किंवा इतर जे फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे जसे आजार होतात तर त्यामुळे होऊ शकते. तर त्यावेळेस सुद्धा आपण समजून जायला पाहिजे की आपले जनावर आजारी आहे. जर जनावराची लघवी एकदम जास्त पिवळ्या रंगाची येत असेल, तर जसे की जॉन्डिसमध्ये होते, किंवा मग ज्या पशु जे असतो, जनावर जे असते, त्याच्या शरीराचे तापमान जर एकदम जास्त वाढले असेल तर त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होते आणि डिहायड्रेशन झाल्याच्या नंतर त्याच्या लघवीचा रंग हा पिवळा होतो. तर अशा वेळेस आपण समजून जायला पाहिजे की आपले जनावर हे आजारी आहे. तर आपण जर आपल्या फार्म असेल किंवा आपल्या घरी जर एखादे डिजिटल थर्मोमीटर जर आणून ठेवले तर आपल्याला जनावराचे टेम्परेचर घेता येईल आणि आपल्याला लगेच कळून येईल की आपल्या जनावराला ताप आहे. तर एवढी काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. यानंतर जर जनावराला कधी जर लघवी करायला त्रास होत असेल किंवा लघवी ही भरपूर प्रमाणात न करता जनावर थेंब थेंब लघवी करत असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण समजून जायला पाहिजे की आपले जनावर हे आजारी आहे. जनावराच्या तोंडामधून जर जास्त प्रमाणात लाळ येत असेल तर त्याच्या तोंडामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे जसे की FMD सारखा आजार असू शकतो, कधी रॅबिज सुद्धा असू शकतो. तर त्यावेळेस अतिशय लाळ येण्यामागे बरेचशी कारणं असतात, पण हे कारणं म्हणजे नॉर्मल नाही, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की आपले जनावर हे आजारी आहे. जर आपण जनावराला कधी कधी जास्त प्रमाणात अनाज खाऊ घालतो तर अशा वेळेस सुद्धा जनावराचे नंतर खाणे पिणे बंद होऊन जाते. तर त्यावेळेस त्याला ॲसिडोसिसची ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. आणि अशा वेळेस जर आपण अनाज चारल्यानंतर अचानक जर जनावराचे खाणे पिणे बंद झाले तर आपण हे समजू शकतो की आपल्या जनावराला ॲसिडोसिस झालेला आहे. किंवा ज्या अन्नपदार्थात किंवा खाद्यपदार्थात ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते, असे जर काही आपण अनाज चारले, जसे की डाळी असतात, तर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. आणि बरेच वेळा आपण आपल्या घरी लग्न समारंभ किंवा इतर काही कार्यक्रम असला म्हणजे जे उरलेले अन्न असते ते आपण जनावरांना मांडतो. तर अशा वेळेस सुद्धा जनावराचे खाणेपिणे नंतर बंद होऊन जाते. तर त्या केसेसमध्ये जर आपण प्रोटीन त्याला जास्त प्रमाणात दिले असेल तर त्यावेळेस आपल्या जनावरांमध्ये अल्कलोसिस होतो. अशा वेळेस सुद्धा त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट देण्याची गरज असते. जर जनावराच्या श्वासोच्छवासाची गती वाढली असेल तर त्यावेळेस एकतर त्याला खूप जास्त टेम्परेचर असू शकते किंवा निमोनिया असू शकतो. तर त्याचा श्वासोच्छवास वाढला असेल तर आपल्याला समजायला पाहिजे की आपले जनावर हे आजारी आहे, म्हणजे आपल्या जनावरांमध्ये काहीतरी श्वसन संस्थेशी संबंधित आजार आहे किंवा जनावराला खूप जास्त प्रमाणात ताप आहे. जनावर जर खाली मान घालून कळपापासून दूर जाऊन एकटे उभे राहत असेल, अशा वेळेस सुद्धा आपण समजू शकतो की आपले जनावर आजारी आहे. जर आपली गाय किंवा म्हैस असेल तर तिचे अचानक
दूध देणे कमी झाले असेल किंवा एकदमच बंद झाले असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे की आपले जनावर हे आजारी आहे. तर जे जनावराचा स्वाभाविक गुणधर्म आहे, जे जनावराचा स्वभाव आहे, त्यामध्ये आपल्याला थोडा सुद्धा बदल झालेला आढळला, आपल्याला काहीतरी रोजच्या पेक्षा वेगळे असे काहीतरी त्या जनावरामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये जर दिसले, जनावर लंगडत आहे किंवा आणखी काही जे मी आत्तापर्यंत आपल्याला सांगितले, तर यापैकी काहीही लक्षणं दिसले, तर आपण आपले जनावर आजारी आहे हे समजून जावे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांना बोलवून घ्यावे, त्यांच्या हातून त्या जनावराचे उपचार करून घ्यावे. जर जास्त आपल्या हातून वेळ लागला, आपल्याला लवकर कळलेच नाही की जनावर आजारी आहे, तर अशा वेळेस बरेचदा खूप उशीर झालेला असतो आणि जनावर जे आहे ते डॉक्टरसुद्धा मग वाचवू शकत नाही. बऱ्याचदा असं सुद्धा होते. म्हणून जनावर आपले आजारी आहे हे आपल्याला लवकरात लवकर कळणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये नफ्यामध्ये राहणार नाही पशुपालनामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला फील्डमध्ये किंवा ज्या पशुपालक आहेत त्यांना जर कामी येत असेल, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला की त्यांच्या या व्हिडिओमुळे त्यांच्या नॉलेजमध्ये थोडी तरी वाढ होईल आणि ते त्यांच्या जनावर आजारी आहे हे त्यांना कळायला मदत होईल. एवढाच माझा हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. धन्यवाद.